पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांसाठी एक प्रतिष्ठेचं ठिकाण होतं आणि त्यांच्या आवडीचं ठिकाण होतं। आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आहे आणि ते या कॉलेजमध्ये ज्यावेळी शिकत होते, शिक्षण घेत होते, अनेक चळवळींचा पाया रचत होते, त्यावेळी त्यांनी या 17 नंबरच्या खोलीस वास्तव्य केलं होतं आणि तीच खोली आज जयंतीनिमित्त सगळ्या पुणेकरांसाठी किंवा स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानणाऱ्या सगळ्या वर्गासाठी खुली केली जाते आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी अनेक जण या ठिकाणी येत असतात। अनेक पुणेकर या ठिकाणी येत असतात। त्यांचा जो काही इतिहास आहे, त्यांनी सुरू केलेल्या चळवळी असू देत किंवा त्यांनी आतापर्यंत ज्या काही गोष्टी सगळ्या समाजासाठी रोवल्या, त्या सगळ्याची एक आठवण म्हणून या ठिकाणी येतात, त्यांना अभिवादन करतात। त्यांचा जो बेड होता तो बेड या ठिकाणी आहे। त्यांनी पुस्तकं लिहिली आहेत याच ठिकाणी। या खोलीला इतिहासाचा वारसा आहे आणि ही खोली तीच पॉझिटिव्हिटी घेऊन अजूनही तशीच ठेवण्यात आलेली आहे। त्यांचा अंगरखा आहे, त्यांचे कपडे या ठिकाणी सगळ्या ठेवण्यात आले आहे। महत्त्वाचं म्हणजे त्यांनी जी कपड्यांची होळी केली होती, त्यानंतर अनेक चळवळी केली होती, त्या सगळ्या चळवळीचा पाया, त्या सगळ्या चळवळींची जो काही विचार होता तो याच खोलीत मांडला गेला होता सगळ्यात सुरुवातीला आणि त्यानंतर तो समाजापुढे ठेवण्यात आला आणि त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर हे सगळ्यांच्या या सगळ्या चळवळीत असू देत किंवा स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले होते। ही खोली त्यांच्या वास्तव्याची, इतिहासाची साक्ष देणारी खोली आहे आणि आज त्यांच्या जयंतीनिमित्त ही खोली सगळ्या पुणेकरांना बघायला मिळते आणि पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा इतिहास पुन्हा एकदा वाचायला किंवा अनुभवायला मिळतो। कॅमेरामन अमोल गोवाळेसह शिवानी मांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।